श्री राम समर्थ भाग क्रमांक 48 कथा ऐका भरत राजाची. भरत राजाचं अपहरण डाकूंच्या टोळीने केलं आणि अर्थात त्यांना बळी देण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे होती. ती व्यक्ती म्हणून त्यांना बांधून ठेवलं होतं एखाद्या पशुसारखं आणि ते वाट बघत होते त्या दिवसाची ज्या दिवशी त्यांना बळी द्यायचा होता. यथावकाश तो दिवस उजाडला आणि मग या सगळ्या डाकूंनी त्यांच्या पद्धतीनुसार त्याला विधीपूर्वक स्नान घातलं, नवीन वस्त्र त्याला नेसवली, चांगल्या प्रकारची आभूषणं घातली, चंदनाच्या माळा घातल्या, फुलांच्या माळा घातल्या, चांगलं जेवायला घातलं आणि बळी देताना जशा प्रकारचे विधी करतात ते सगळे केले. बळी द्यायचं त्यांनी ठरवलंच होतं. भद्रकालीला बळी द्यायचा होता, लक्षात ठेवा, भद्रकाली मातेला. आणि बळी देण्याचे जे काही सोपस्कार असतात, विधी असतात, ते सगळे यथासांग पुरे केले आणि देवीची स्तुती चालू केली. त्या स्तुतीमध्ये अर्थात गाणं वाजवणं, मृदंग वाजवणं, ढोल वाजवणं वगैरे सगळं केलं आणि हे सगळं करत असताना त्याला पुढे आणून बांधून ठेवलं होतं. जसे आपण पशुला ठेवतो बळी देण्यासाठी, तसं त्यांनी त्या राजाला आणून ठेवलं होतं आणि सगळे त्याच्या भोवती ढोल वाजवत मस्तपैकी फेर धरत होते आणि देवीची प्रार्थना पण करत होते. अशा प्रकारे सगळी त्यांनी देवीची प्रार्थना केली आणि नंतर तो जो दस्यू राजा होता, म्हणजे सरदार जो होता मुख्य त्यांच्यामध्ये एक पुरोहित होता, त्यांच्यामधलाच होता, तो जो पुरोहिताचं काम करतो. त्याला बोलवलं की आता तुझं काम सुरू झालं. मग त्या लुटारांपैकी असलेल्या पुरोहितांनी देवीला तृप्त करण्यासाठी ठरवलं की आता आपण ह्याचा बळी देऊया. मग त्याने एक तलवार हातामध्ये घेतली जी अतिशय धारदार होती. समोर त्याने भरत राजाला बसवलं होतं, मान त्याची खाली घातलेली होती आणि अर्थात ती तलवार त्याने देवीला दाखवली आणि म्हणाले की माते, आमच्या राजावर तू प्रसन्न हो, याचा बळी आम्ही तुला देणार आहोत, तेव्हा तू याचा स्वीकार कर. ते काय करतात हे त्याला समजत नव्हतं की बळी देण्यासाठी त्याने एका ब्राह्मण कुलातल्या व्यक्तीला आणलं होतं. किती महापाप होतं खरं बोलते, आणि तो पण काही साधा माणूस नव्हता. परंतु अर्थात या दस्यूंना काय पडलं, ह्या डाकूंना काय, त्यांना माणसाला माणूस मिळाला होता आणि म्हणून त्याला सगळीकडून बंदिस्त करून ठेवलं होतं आणि हातामध्ये तलवार घेऊन तो अशा प्रकारे देवीची प्रार्थना करत होता की माते, ह्याचा स्वीकार कर, हा बळी तू घे आणि आमच्यावर प्रसन्न हो आणि आमच्या राजाला इच्छित वर दे. अशा प्रकारे प्रार्थना त्यांनी चालू केली. इकडे देवी जी होती भद्रकाली, अर्थात ती हे बघत होती की माझ्यासमोर एका ब्रह्मर्षी कुमाराचा ते बळी देऊ इच्छितात. बळी साधी व्यक्ती नाही आहे, एक ब्रह्मर्षी आहे, ब्राह्मणाचा पुत्र नव्हे आणि तो अतिशय भक्त आहे. हे तिला माहीत होतं नक्कीच. त्यामुळे तिला हे बघवत नव्हतं की काय प्रकारे हे करतायत. ती बघू शकत नव्हती. तिला बघता बघता प्रचंड राग आला, तिच्या शरीराची आग व्हायला लागली, मूर्तीमधून ते तेज बाहेर यायला लागलं. इतकं तिला क्रोध आला की काय करतायत, किती अधर्म करतायत. स्वतःच्या क्षुद्र इच्छेसाठी एका ब्राह्मण कुमाराचा, एका ब्रह्म ऋषी कुमाराचा ते बळी देत आहेत, काय हे. आणि अर्थात तिला राग येतो, तिच्या मूर्तीवरती इतकं तेज येतं आहे. हे सगळं त्या दस्यूला काही समजलं नाही, पण त्यांना एकच इच्छा होती की आपल्याला बळी द्यायचा आहे आणि अर्थात ते सगळे त्यामध्ये धुंद झाले होते एक प्रकारे. त्यामुळे देवीमध्ये होत असलेले बदल त्यांना काही समजलं नाही की देवीला आनंद होत नाही आहे, देवीला राग येतो आहे, देवी कोपण्याची शक्यता काही नाही. आणि त्यांनी आपलं ठरवलं की आता आपल्याला बळी द्यायचं आहे. जेव्हा देवीने हे पाहिलं की आता हे बळी देणार, तेव्हा मात्र तिला प्रचंड राग आला, ती कोपली आणि अर्थात भद्रकालीचं भयानक रूप काय ते त्याला दिसलं. तिने ती मूर्ती भंग केली आणि त्या मूर्तीतून ती प्रगट झाली. तिचा जेव्हा रूप प्रगट झालं ते बघण्यासारखं होतं. अत्यंत क्रोधित अशी ती होती. तिच्या हातामध्ये खड्ग होतं, गळ्यामध्ये नरम मुंड होती अनेक प्रकारची आणि तिचे डोळे अतिशय लाल लाल होते. तिची जिभासुद्धा लाल आणि लांब लचक होती आणि अतिशय मोठ्या डोळ्याने क्रोधाने ती बघत होती आणि तिचं रूप अतिशय अक्राळ विक्राळ होतं. तिचा चेहरा भयानक दिसत होता आणि अर्थात तिच्या चेहऱ्यावरती क्रोध होता आणि तिला बघितल्यावर कोणीही
असंच म्हणेल की आता ही जगाचा संहार करेल. तिला अतिशय राग आला होता. तिने बाहेर आल्यावरती पहिल्यांदा प्रचंड भीषण हास्य केलं आणि अर्थात आपल्या हातात असलेलं खड्ग तिने वापरलं आणि जी व्यक्ती हा बळी देणार होती त्याचं मस्तक पहिल्यांदा तिने उडवलं. आणि त्यानंतर इतकं करून तिचा राग शमला नाही. तिने तिथे उपस्थित असलेल्या सर्व दस्यूंचा वध केला. त्या सर्वांचं जे आहे ते मस्तक तिने धडा वेगळं केलं. अर्थात हे जेव्हा असं घडलं त्यावेळेस त्यांच्या शरीरातून रक्ताचा चिळकांड्या उडाल्या. ते सगळं रक्त तिने प्राशन करायला सुरुवात केली. बघा काय भयानक रूप होतं देवीचं. देवीने ते रूप सगळं, तिचं ते संपूर्ण शरीर रक्तमय झालं. भयानक रूप होतं आणि ते सगळं रक्त जे आहे ते रक्तरूपी मद्य तिने प्यायला सुरुवात केली आणि धुंद होऊन ती नाचत होती. या सर्व दस्यूंच्या ज्या मुंडके होते तिने त्याचा चेंडू बनवला आणि ती खेळायला लागली. आणि अशा प्रकारे तिने तिचं हे रौद्र स्वरूप दाखवलं आणि रौद्र स्वरूपामध्ये धारण करून तिने या सर्व दुष्टांचं निर्दालन केलं. आणि अशा प्रकारे भद्रकाली मातेने अशा प्रकारे रूप धारण केलं आणि अर्थात भरत राजाचं रक्षण केलं. ज्याचा बळी ते या देवीला देणार होता त्या देवीनेच त्या राजाचं रक्षण केलं. कारण अर्थात राजा भरत हा अर्थातच भगवंताचा भक्त होता आणि निर्भय होता. निर्भय असलेली व्यक्ती जी असते तीच भक्त होऊ शकते. आणि अर्थात तो निर्भय होता, तो भगवंतावर पूर्णपणे अवलंबून होता. तो म्हणला भगवंत जे करेल ते माझ्यासाठी चांगलंच आहे. त्यांनी भगवंताच्या चरणावर कधीच आपलं मस्तक ठेवलं होतं आणि त्यामुळे मस्तक त्याचं उडवलं गेलं नाही. मस्तक देवीने सर्व दस्यूंचं उडवलं जे त्याला मारणार होते. अशा प्रकारे देवीने जे आहे या सर्व दस्यूंचा वध केला आणि अर्थात भरत राजाचं रक्षण केलं. भरताला सुद्धा अर्थात देवीचं दर्शन मिळालं आणि देवीचं असं जे रूप आहे हे रूप त्यालासुद्धा कदाचित एरवी दिसलं नसतं, परंतु हे दुर्मिळ असं जे देवीचं दर्शन आहे ते पण त्याला मिळालं आणि अर्थात तो तृप्त झाला. आणि हे सगळं होण्याचं कारण म्हणजे त्याची भक्ती होती. बघा भक्ती केली त्याने परमेश्वराची, श्री विष्णूंची भक्ती केली. विष्णूंची भक्ती करत असताना देवीचं दर्शन त्याला झालं. विचार करा काय त्याचं पुण्य असेल की देवीने प्रगट व्हावं. आणि अशा प्रकारे हा जो भरत होता त्याला देवीचं पण एक प्रकारचं आशीर्वचनच मिळालं. अर्थात तो अतिशय नम्र होता त्यामुळे त्यांनी देवीकडे सुद्धा काही मागितलं नाही. आणि अर्थात देवीने त्याला जो काय आशीर्वाद द्यायचा तो आधीच दिला होता. त्याचं रक्षण प्रत्यक्ष तिने प्रगट होऊन केलं होतं. त्यामुळे अर्थात तो कृतकृत्य झाला आणि मग अर्थात देवी अंतर्धान पावली. अशा प्रकारे जडत भरत हा जो राजा होता याचा हे संकट टळलं. एवढं मोठं संकट येऊन सुद्धा राजा स्थितप्रज्ञ होता. किती महत्त्वाचा भाग आहे. हेच तर अध्यात्म मार्गाचं वैशिष्ट्य आहे की संकट आलं तरी स्थितप्रज्ञ, आनंद झाला तरी स्थितप्रज्ञ, काहीही स्थिती झाली तरी स्थितप्रज्ञ. हे आध्यात्मिक होण्याचं लक्षण आहे. हे अर्थात अत्युच्च लक्षण आहे नो डाऊट, परंतु हे महत्त्वाचा भाग आहे. काही अंश जरी आपल्याला आला तरी काय हरकत नाही. आणि अशा प्रकारे हा राजा मात्र जो आहे ते स्थितप्रज्ञ होता. त्याने आपलं पूर्वीचं जीवन पूर्वीसारखंच सुरू केलं. नेहमीप्रमाणेच तो जे पडेल ते काम करायचा. कोण काय म्हणेल याची पर्वा करायचा नाही. जे खायला मिळेल तर खायचं आणि दिवस ढकलायचा. पण अर्थात मनामध्ये भगवंताचं अनुसंधान मात्र कायम होतं जे वरून लोकांना काही दिसत नव्हतं. आणि अशा प्रकारे तो आपले दिवस कंटण्याचं काम त्याचं पुढे सुरू झालं. एक दिवस असं घडलं की सिंधू देशाचा जो राजा होता त्याचं नाव होतं रहुगण. हा जो राजा होता हा राजा एक दिवस पालखीमधून बसून चालला होता आणि तो एका नदीच्या किनाऱ्यावर पोचला. आणि त्यावेळेस असं घडलं की जे पालखी वाहणारे भोई होते त्याच्यामध्ये त्यांना एक भोयाची कमतरता होती. भोई एक कमी होता आणि त्याने विचार केला की एखादा भोई जर कुठे मिळाला एखादी व्यक्ती तर आपण घेऊया म्हणजे बरं पडेल. आणि म्हणून त्यांनी शोधायला सुरुवात केली. नाहीतरी राजाने थोडासा विश्रांतीसाठी तिथे थांबवलीच होती पालखी नदी किनारी.
आणि मग त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि नेमका त्यांना हा भरत दिसला, जड भरत. त्यांनी बघितलं आणि विचार केला, अरे हा तर चांगला धष्टपुष्ट आहे, चांगला तरुण पण आहे, मजबूत अंगपिंड आहे, चांगला आहे, हा ही पालखी नक्की वाहू शकेल. आणि हा दिसतो पण जरा असाच दिसतोय, वेडसर, जाडाजुडा, याला काय हरकत नाही. आणि राजाची पालखी व्हायची, किती बहुमान आहे हा, तर पैसे तर देऊच त्याला आपण. आणि अर्थात त्याला कुठल्याही प्रकारे न विचारता बाकीच्या सर्व लोकांनी त्याला जबरदस्तीने आणलं. चल, पालखीला बोई पाहिजे, चल, अक्षरशः पकडून आणलं आणि त्याला जुंपलं. पालखीला त्याला जुंपून टाकलं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिकार केला नाही, काहीही बोलला नाही तो. त्यांनी चुपचाप ती पालखी उचलली. जेव्हा भोयांनी उचलली, यांनी पण उचलली. जेव्हा चालायला सुरुवात झाली तेव्हा चालण्यामध्ये मात्र सर्व फरक पडला. चाल कशी एकसारखी पाहिजे. जर एकसारखी नसेल तर पालखी हलते सतत, खालीवर खालीवर खालीवर. चाल ही सारखी पाहिजे. बाकी सगळे भोई एकत्रच एका प्रकारे चाल करत होते, पण हा मात्र जो आहे याची चाल सारखी खालीवर होत होती. त्याचं कारण असं होतं, जेव्हा तो चालत होता त्यावेळेस तो जमिनीकडे बघत होता की एखादा जीव तर माझ्या पायाखाली येत नाही ना, एखादी मुंगी तर येत नाही, एखादा किडा तर येत नाही ना. जर एखादी किडा मुंगी आली की तो थांबायचा, आपला पाय धरून ठेवायचा आणि नंतर पुढे टाकायचा. आणि अशा प्रकारे तो बघत बघत चालल्यामुळे त्याची जी चाल होती ती अर्थात वेगळी होती आणि इतर भोई जे होते ते एका चालीत चालले होते. त्यामुळे विसंगती निर्माण झाली होती. आणि विसंगती निर्माण झाल्यावर अर्थात पालखी जी आहे ती एका लयीत न चालल्यामुळे राजाला हादरे बसायला लागले. राजा म्हणतो, काय हे कसले भोई आहेत, अरे मला किती हादरे बसते तिथे. त्यांनी बघितलं थोडा वेळ, परंतु काय नाही, हे असंच चालू आहे. पालखी सारखी वेडी वाकडी हलते आणि राजाला हादरे बसत आहेत. तेव्हा राजाने एकदा आवाज दिला तिथून, अरे भोयांनो, काय चाललं तुमचं, अशी काय पालखी चालवत आहे, नीट चालवा. अरे माझी पालखी किती हलते, मला त्रास होतो आहे. राजा जेव्हा असं बोलला तेव्हा भोई थोडेसे सरकले, राजा आहे शेवटी ना. तेव्हा ते म्हणाले, महाराज आमचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही हो, आम्ही बरोबर चालवते, परंतु हा जो आला नवीन ना, हा बरोबर चालतच नाही, हा फार हळू 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 चालला आहे, त्यामुळे असं हे सगळं होतं, आमचा काहीच दोष नाही आहे. राजाने भोयांचं स्पष्टीकरण ऐकलं. ते म्हणतात आमचा दोष नाही, परंतु हा नवीन आला त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे. राजाने थोडा विचार केला की कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती असते जी संसर्ग निर्माण करू शकते आणि त्याच्यामुळे इतर लोकांना संसर्ग होतो आणि मग त्यांच्यात पण दोष निर्माण होतात, कुठल्याही प्रकारचे का असेना. आता इतर सगळे भोई जेव्हा म्हणतात की हा एक व्यक्ती बरोबर नाही आहे, याच्यामुळे आमची चाल बिघडते, तर याला काहीतरी आपण सांगायला पाहिजे ना. तर ह्याच्यामुळे सगळेच अनियमित चालायला लागतील. तर याला मी जर वेळेस सांगितलं नाही तर तेव्हा याला आपण नीट सांगायला पाहिजे, असा त्याला विचारायला आणि थोडासा राग पण आला होता की एकच हा भोई असा कसा चालतो. आणि तसा तो विद्वान होता, परंतु क्षत्रिय पण होता ना, आणि त्यामुळे त्याला थोडासा राग पण आला. आणि त्यांनी त्या भरताला हाक मारली आणि तो त्याला गंमतशीर म्हणजे उपरोधाने म्हणाला. त्यांनी रागवण्याची पद्धत कशी उपरोधिक असते, दोन प्रकारे रागवता येतं ना. एक म्हणजे सरळ 1 2 3 4, एक गाव दोन तिकडे, आणि दुसरं म्हणजे उपरोधाने त्याला बोलायचं, सरळ काहीच वार करायचं नाही, पण छान 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 शाल जोडीतले हाणायचे, ही एक पद्धत आहे नाही का. राजाने ठरवलं की याला आपण उपरोधिकपणाने सांगूया. आणि मग त्यांनी सुरुवात केली, अरे बंधू, ही पालखी वाहून कदाचित तू थकला असशील नाही का, मला फार वाईट वाटतं रे. तुझे हे सहकारी इतके लोक आहेत पण तुला नीट मदतच करत नाही, आणि तू एकटाच पालखी वाहतोस नाही का. आणि त्यातून तुझं शरीर पण काही जास्त हट्टकट्ट नाही आहे, वास्तविक तो हट्टाकट्टा होता. पण उपरोधाने म्हणतो राजा की वास्तविक पाहता तू शरीराने पण काय हट्टाकट्टा नाही आहेस, आणि त्यामुळे कदाचित तू दमला असशील. आणि शिवाय तू बऱ्यापैकी वृद्ध आहेस, वृद्धही नव्हता, तरुण होता. पण राजा उपरोधाने बोलतोय, तू हट्टाकट्टा नाहीस, ताजातवाना नाहीस, वृद्ध आहेस, त्यामुळे हे असं होणारच. मित्रा, तू फारच म्हातारा झालायस रे, तेव्हा असं होऊ शकतं, मी हे समजू शकतो, मला काय समजत नाही असं नाही. असं म्हणून तो थांबला.
त्यांनी विचार केला की आता अशा प्रकारे जेव्हा मी त्याला हेटाळणी केली आहे उपरोधाने, हा नक्की समजून जाईल की नीट चालायला पाहिजे. असं म्हणून तेवढा बोलला आणि तो थांबला. अर्थात हे सगळं जे आहे ते राजा ऐकत होता, जड भरत, की काय बोलतो आणि काय बोलतो त्याला समजत पण होतं, कारण तो अतिशय हुशार होता ना. तो काय अडाणी आणि अशिक्षित नक्कीच नव्हता. शेवटी जसं म्हणतात की एखादी शिवी जरी दिली पण दुसऱ्या भाषेत असेल ती समजते ना, कारण काय त्याचा इंटेन्शन आणि त्याचा चेहऱ्यावरचे भाव समजतात की हा काय आपल्याला करू इच्छितो. त्यामुळे राजा जरी उपरोधाने म्हणला तरी अर्थात भरत राजाला समजलं की हे काय करतोय, पण त्याला त्याचा काही फरक पडला नाही. हेच तर वैशिष्ट्य आहे, हे आध्यात्मिकता त्याची, की इतका त्याचा उपरोध केला इतक्या लोकांसमोर तरी पण त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण त्यांनी काय विचार केला, तो हेटाळणी कोणाची करतोय? माझ्या शरीराची करतोय. माझं काय, मी वेगळा आहे, माझं शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे, मला काय फरक पडतोय? आणि म्हणून तो शांत होता, त्याला काही फरक पडला नाही आणि त्याने आपली चाल बदलली नाही. जसा तो पहिलासुद्धा खाली बघून चालत होता की बाबा कुठे एखादा किडा येतोय का माझ्या पायाखाली, नको नको नको, हत्येचं पाप लागेल मला, मुंगी येते का, बस तसंच चालायचं, पालखी कशी चालो. आणि त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम न झाल्यामुळे पालखी पहिल्यासारखीच जायला लागली. थोडा वेळ गेला, राजाने बघितलं रघुगणाने, अरे पालखीमध्ये काही फरक पडला नाही, एवढं मी त्याला सुनवलं आहे, उपरोधाने का होईना, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र राजाला क्रोध निर्माण झाला आणि त्याला राहावे ना. आणि राजा शेवटी ना त्याला खूपच राग आला आणि मग त्याने आता आपला पवित्रा बदलला. तो क्रोधाने लाल झाला आणि त्यांनी आता त्याला सुरुवात केली परत एकदा संभाषण करायला. पण यावेळेस पवित्रा बदलला होता. याआधी उपरोधिकपणाने तो म्हणत होता, आता त्यांनी सरळ सुरुवात केली. जसं मी म्हणलं की एक घाव दोन तुकडे. त्यांनी सरळ त्याला म्हणाला, अरे काय तुला काय समजते की नाही, तू जिवंत असून मरतुकड्यासारखं काय करतोयस? ही भाषा आता सरळ म्हणतात ती तशी सुरू झाली. काय मरतुकड्यासारखं काम करतोयस? अरे माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोयस तू, तुला समजतंय का तुला काय काम दिलं? अरे राजाची पालखी वाहतोयस तू, असा कसा निर्लज्ज? आधी मी तुला इतकं सगळं बोलून सुद्धा ते काहीच फरक नाही पडला. अरे लक्षात ठेव, मी राजा आहे, राजा. अरे जसं यमराज लोकांना शिक्षा देतो तसा शिक्षा देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. मी राजा आहे, मी तुला शिक्षा देऊ शकतो. आणि जर मी तुला शिक्षा दिली तर मग मात्र नक्की वठणीवर येशील, हे लक्षात ठेव. तेव्हा अजूनही नीट वाग, नाहीतर तुला शिक्षा काय करायची ते मला नक्की माहिती आहे. आणि तुझ्यासारख्या लोकांना वठणीवर कसा आणायचं हे मला नक्कीच माहिती आहे. अशा अनेकांना मी आणलेलं आहे. अशा प्रकारे राजा जो आहे ते बडबड करत होता. अर्थात राजा बडबड करत होता कारण थोडासा रजगुण पण त्याच्यामधला जो आहे तो, रज आणि तमो हे दोन्ही गुण त्याचे उफाळून आले होते. आणि म्हणून त्यांनी कसलाही विचार न करता अशा प्रकारे आपली वायफळ बडबड करायला सुरुवात केली. भरताचा त्यांनी तिरस्कार केला. एवढं सगळं होऊन सुद्धा भरताला काही फरक पडला नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. नंतर शेवटी भरत म्हणाला, भरताने त्याला प्रत्युत्तर दिलं. तो काय म्हणाला बघा, इतकं सगळे त्याच्या हेटाळणी केली, इतकं सगळं बोलल्यावर तो शांतपणे म्हणाला राजाला. काय म्हणाला, हे वीरा. राजाची त्याने स्तुती केली. अरे हे वीरा, तू जे काही मला वक्रोक्तीने म्हणालायस, सुरुवातीला वक्रोक्तीच वापरली आहे, नंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं. पहिल्यांदा उपरोधानेच बोललाय ना, म्हणून तो म्हणाल तू जे काय मला म्हणालायस वक्रोक्तीचा वापर करून ते अतिशय योग्य आहे. त्याच व्यंग्योक्ती मुळीच नाही, चुकीचं काहीच नाही, अतिशय समर्पक असं तू मला बोललायस. अरे माझ्यासारखा माणूस भार वाहण्यासाठी तर आहे. तू म्हणलंच ना की हा हे शरीर तुझं आहे ते काय कामाचं आहे, आणि खरोखर हे काय शरीर माझं कामाचं आहे? खाणं पिणं आणि निद्रा ह्याच्यासाठीच काय शरीर आहे का? ह्याचा काहीतरी वापर पण झाला पाहिजे. आणि मग तू तर राजा आहेस, तुझी जर मी पालखी वाहिली तर किती चांगली गोष्ट आहे. हां, ती मला वाहता येत नाही नीट, त्याचं काही कारण असेल, पण तुझी पालखी वाहणं ही चांगलीच गोष्ट आहे.
त्यामुळे मीही वाहण्याचा प्रयत्न करतो आणि तू खूप चांगलं बोलतोस. मला जे बोलतोस मला फार आनंद आहे. आणि तुला तर बोलण्याचा हक्क आहेस ना. तू राजा आहेस आणि मी तुझी प्रजा आहे. आणि त्यामुळे तुला हा भेद दाखवायलाच पाहिजे की तू कोण आहेस. तू मला सांगितलंच की मी राजा आहे. हे फार चांगलं केलं तू सांगितलंस ते. त्यामुळे तू सांगितलंस आणि मी ऐकतोय. पण काय करावं, मीच असा मूर्ख आहे होय आणि असा उन्मत्त आहे. त्यामुळे थोडासा हा असा आहे. पण एक लक्षात ठेव की मी आहेच असा वेडा. मी नेहमी असाच असतो. त्यामुळे मला तू शिक्षा करून तुला काही मिळणार नाही हे लक्षात ठेव. कारण असं पण आहे की एखादा जर मूर्ख मनुष्य असेल त्याला शिक्षा देणं म्हणजे काय, तर दळलेलं पीठ पुन्हा दळण्यासारखं आहे. बघा किती छान उपमा दिली आहे. त्याने अतिशय सुंदर उपमा दिली आहे जड भरत राजाने. तो म्हणाला की एखाद्या मूर्ख माणसाला त्याच्या वागण्याची शिक्षा देणं म्हणजे दळलेलं पीठ पुन्हा दळण्यासारखं आहे. कारण जो खरोखर मूर्ख असतो, ज्याची खरोखर तेवढी काबिलियत नसते, त्याला किती तुम्ही कपाळ ओढून जरी सांगितलं, वक्रोक्तीने सांगा, व्यंगोक्तीने सांगा, सरळ सांगा, तरी पण त्याच्यात फरक पडणार नाही. कारण त्याच्याकडे तेवढी क्षमता नाही आहे. मग अशा व्यक्तीला तुम्ही समजावूनही सांगू शकत नाही आणि अशा व्यक्तीला दंड देऊन पण काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. मग त्याला दंड तरी का द्यायचा? दंड देऊच नाही, बोलू पण नाही आणि दंड पण देऊ नये. तुम्हाला समजलं ना की दंड देऊन काय होणार नाही, मग का दंड देण्याचं भाषा करता? त्यामुळे तो म्हणाला की तू जर मला दंड द्यायचं ठरवलं असेल तर ते म्हणजे हे दळलेलं पीठ पुन्हा दळण्यासारखं होईल हे लक्षात ठेव. अशा प्रकारे हे सगळं ह्या जड भरताने त्याला छान शब्दामध्ये सांगितलं आणि मग तो शांत परत त्याचं काम करत राहिला. आणि त्यांनी विचार केला की चला आपण आपलं हे पालखी ओढण्याचं काम करूया, कारण ही खूप चांगलीच गोष्ट आहे. पालखी वाहणं हे माझं प्रारब्ध असेल ना, तो भोग माझा संपला पाहिजे. मला आनंदच आहे या गोष्टीचा. आणि म्हणून तो परत आनंदाने त्याची पालखी जी तशीच घेऊन चालला त्याच्या पद्धतीने अर्थात. आणि अशा प्रकारे तो शांतपणे पालखी घेऊन पुढे निघाला. पालखीमध्ये बसलेला जो राजा होता अर्थात रहुगण, सिंधू नरेश रहुगण होता. तसा त्यांनी बऱ्यापैकी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. तसा नाही असं नाही. त्याने अनेक तत्त्वज्ञानी लोकांकडून अध्यात्म पण ऐकलं होतं. त्यांनी काही चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्यामुळे ह्याचं जेव्हा बोलणं त्याने ऐकलं, त्यातल्या काही वाक्य जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा त्याच्या मनाला ते एकदम लागलं. नव्हे, त्यांनी तर असा शब्द वापरला की त्याच्या हृदयाचं छेदन करणारी काही वाक्य होती जी जड भरत राजाने वापरली. आणि राजाला लक्षात आलं की काहीतरी वेगळी गोष्ट घडते. नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट घडते आणि काहीतरी आपली चूक होते आणि असं त्याला लक्षात आलं. आणि म्हणून त्याने ताबडतोब पालखी थांबवली. त्याचा जो मद होता राजेपणाचा तो क्षणार्धात खाली आला होता. त्याला लक्षात आलं होतं की काहीतरी चुकीची गोष्ट घडते. कारण अशा प्रकारे कोण मला उत्तर देऊ शकते? त्याने जे उदाहरण दिलं होतं की दळलेलं पीठ पुन्हा दळण्यासारखं ते शिक्षा देणं म्हणजे असं कोण म्हणू शकतं? एखादा पालखी वाहणारा असं म्हणू शकतो? ज्याला मी व्यंगोक्ती म्हणून इतकी टीका केली, त्यानंतर परत दुसरी टीका केली, त्याला मी शिक्षा देण्याचं भीती दाखवली, तरी पण हा मनुष्य अशा प्रकारे बोलतो आणि अशा प्रकारचं तत्त्वज्ञान मला शिकवतो आहे. ही व्यक्ती नक्कीच कोण आहे? आणि म्हणून त्यांनी पालखी थांबवली आणि तो पहिला उतरला पालखीमधून. आणि उतरल्यावर त्यांनी काय केलं असेल तर त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या पालखी वाहणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं. कारण त्यांनी बघितलं पण नव्हतं कोण आहे. पालखी वाहणाऱ्याकडे काय बघायचं राजाने? अनेकपैकी एक होता. पण जेव्हा त्यांनी बघितलं त्याला हेही लक्षात आलं की अरे या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जानवं आहे, म्हणजे हा ब्राह्मण पण आहे, हा काय साधा माणूस नाही आहे. आणि मग मात्र परत एकदा त्यांनी त्याचे पाय पकडले आणि म्हणाला, आपण कोण आहात महाराज? मला खरंच सांगा हो. हे जानवं आपण धारण केलं आहे, नक्कीच आपण ब्राह्मण तर आहातच. आणि अशा प्रकारे आपण पालखी वाहण्यासाठी इथे आलात. ज्या प्रकारचं तत्त्वज्ञान आपण मला सांगितलं आहे, नक्कीच कोणी पण साधारण माणूस हे सांगू शकणार नाही. पण आपण कोण आहात मला माहीत नाही.
आपण कोण आहात? आपण अवधूत जे आहेत त्यापैकी कोणी आहात का? आपण कोणाचे पुत्र आहात? आपला जन्म कुठे झाला आहे आणि आपण इथे कसे आलात? आपण कपिल मूर्ती तर नाही आहेत ना, भगवान कपिल देव, की ज्याने मानव अवतार घेतला होता आणि अर्थात उपदेश करण्यासाठीच तो जन्म घेतला होता कपिल मुनींनी. कला अवतार होता. तर कदाचित आपण कपिल मुनी तर नाही आहेत ना, कारण असा उपदेश कोण करू शकतो? महाराज, मी क्षत्रिय आहे, राजा आहे. मला इंद्राच्या वज्राची पण भीती वाटत नाही. मला महादेवांच्या त्रिशूळाची पण भीती वाटत नाही. मला यमराजाच्या दंडाची पण वाटत नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र, वायू, कुबेर यांच्या शस्त्राचा अजिबात भय वाटत नाही. पण मला एक गोष्टीचं नेहमी भय वाटतं, ते म्हणजे कुठल्याही कुलीन ब्राह्मण अशा व्यक्तीचा अपराध माझ्याकडून चुकून सुद्धा होता कामा नये. कारण जर असा जर अपराध झाला तर त्याचा जे पाप मला लागेल ते पाप सगळ्यात मोठं पाप असू शकतं. म्हणून तर ब्रह्महत्या हा सर्वात मोठा पाप समजलं जातं, की ब्रह्महत्यादी पापानी असं म्हणतात. आपल्या याच्यामध्ये पण आपण म्हणतो रामरजन ब्रह्महत्यादी पापानी बहुजन्माजिता नपी, असं आपण म्हणतो या स्तोत्रात, की ब्रह्महत्या हे सर्वात मोठं पाप आहे, की तुम्ही अशा प्रकारे हत्या करू नका असं शास्त्रात म्हणलं आहे. आणि म्हणून तो म्हणाला की हेही मला नक्की समजतं की आपण ब्राह्मण कुलात आहात आणि अशा कुळातल्या अशा व्यक्तीच्या अपराध करण्याला सर्वात मी घाबरतो. युद्धाला मी घाबरत नाही, युद्ध मी करू शकतो, पण अशा कुळातून जन्म आलेल्या अशा ब्राह्मणाचा अपराध करण्यासारखा मोठं पाप नाही आणि त्याला मी सगळ्यात घाबरतो. म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण मला सांगा, आपण कोण आहात? अहो, आपण ज्या प्रकारे मला उपदेश केला, जे काही 2-4 वाक्य सांगितले त्या वाक्यावर मी विचार करतो, पण मला समजत नाही त्याचा अर्थ काय. असं कोण बोलू शकतं? आपण सामान्य व्यक्ती नक्कीच नाही आहे. कोणीतरी असामान्य आहात यात शंकाच नाही आहे. पण मग आपण इथे आलात कसे? आपण कोण आहात मला काहीच समजत नाही. आपण आणि काहीच बोलत नाही. महाराज, मी तर राजा आहे आणि राजा आहे याचा मला भरपूर असा अभिमान आहे. मी उन्मत्त झालो आहे ह्या राजेपणाच्या माझ्या या गोष्टीमुळे, आणि म्हणूनच मी आपल्यासारख्या श्रेष्ठ अशा साधूची अवज्ञा केली. पण आपण तर कृपादृष्टी असलेले ब्राह्मण आहात, आपण साधू आहात, आपण परमेश्वराचे भक्त आहात. आपली दृष्टी सगळीकडे समान आहे. त्यामुळे आपल्यावरती मान, अपमान, राग याचे तुमचा काहीही परिणाम होणार नाही. कुठलाही विकार तुमच्यात निर्माण होणार नाही. हे मला माहीत आहे, कारण तुम्ही असामान्य आहात. तरी पण मी आपला जो अपराध केला आहे त्याचं मी फळ भोगावं लागेल मला माहिती आहे. या अपराधाची आपण मला क्षमा करावी अशी माझी इच्छा आहे, आपली विनंती आहे आपल्याच्याने. तेव्हा आपण मला कृपा करून सांगा की आपण कोण आहात, आणि मला आपण कृपया उपदेश पण करा. प्रथम आपण मला हे सांगा की आपण कोण आहात. अशा प्रकारे रघुगण राजाने जड भरताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून अशा प्रकारचं संभाषण केलं. अर्थात हे सगळं झाल्यावरती जडद भरत मात्र शांतपणे राजाला म्हणाला, राजन उठ उठ, मी तुला काही गोष्टी सांगू इच्छितो. राजा, हे तर नक्कीच आहे की तुला तुझ्या राजेपणाचा गर्व होता, हे तर मला माहीतच आहे. तुला ज्ञान कमी आहे तरी पण तू एखाद्या ज्ञानासारखा मला सुरुवातीला जे काही बोललास व्यंगोक्ती, त्यातून तू मला तुझं ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न केलास. पण मला माहिती आहे की तुझं ज्ञान किती आहे. परंतु तरी पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुला पश्चाताप झाला आहे. हा त्यातल्या त्यात चांगला भाग झाला आहे. तेव्हा तुला मी काही गोष्टी सांगीन की लक्षात ठेव, काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तू मला म्हणतोयस उपदेश कर म्हणून मी तुला सांगतो, अन्यथा उपदेश करणं हा माझा भाग नाही कामाचा. परंतु तू म्हणतोयस म्हणून मी तुला काही गोष्टी नक्की सांगेन, त्या जरूर ऐक.
लक्षात ठेव. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो. त्यांनी उपदेश भरपूर केला, पण त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण ऐकूया. त्यांनी सांगितलं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. तो म्हणाला की मनुष्याला सगळ्यात काय संकट आहे तर विषयासक्त मन. मनुष्याचं मन विषयामध्ये इतकं सक्त असतं की ते विषयासक्त असल्यामुळे आपल्याला वारंवार संकटात लोटतं. वारंवार एक संकट गेलं की दुसरं येतं, दुसरं गेलं की तिसरं येतं. त्याला विषयासक्तीपणामुळे इतकी संकट आहेत तरी पण तो विषय सोडत नाही. गमतीची गोष्ट आहे की नाही राजा, की महाराज पण असं म्हणतात की आपला संसार म्हणजे मोडक्या वस्तूंचं रिपेअरिंग करण्याची फॅक्टरी आहे. म्हणजे आपला संसार आहे आणि याच्यामध्ये अपयश जास्त वेळ येतं, यश कमी वेळ येतं, तरी पण आपण चिकाटी सोडत नाही, करत राहतो संसार. ही एक दुसरी गंमत आहे. आणि म्हणून जड भरत पण तेच म्हणतोय की बाबा रे, आपलं जे विषयासक्त मन आहे त्या विषयासक्त मनामुळेच सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. जीवाला खरं संकट याच्यामुळेच होतं की माझं मन सक्त झालेलं, आसक्त झालेलं कशात तरी, आणि मग त्या आसक्तीमुळे मला अपेक्षाभंग होतो, सारखं दुःख होतं, राग येतो, कारण माझं मन जे आहे ते या सगळ्यामध्ये आसक्त झालेलं आहे. ही तू गोष्ट कधीच विसरू नको. तुझी आसक्ती कमी तू कर. तू राजा झालास ठीक आहे, पण त्या राजेपणाचा पण तुला आसक्ती निर्माण झाली. मी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांनी माझी सेवा केली पाहिजे वगैरे वगैरे, ज्या काय प्रकारचे तुझ्या मनात या सगळ्या गोष्टी होत्या, ही तुझी आसक्ती आहे. अरे राजा म्हणलास ठीक आहे, तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुला ही जागा मिळाली. तू ही गोष्ट न विसरता की मला ईश्वराची कृपेने हे राज्य मिळालं आहे, तेव्हा कुठलाही गर्व न करता तू हे राज्य केलं पाहिजे. परंतु तुझ्या मनामध्ये अर्थात गर्व निर्माण झाला, आसक्ती निर्माण झाली, आणि म्हणून तू अशा प्रकारे वर्तन केलंस की मी राजा आहे, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी तुला शासन करेन वगैरे वगैरे. जे काही तू बोलतोस हे सगळे तुझे रजोगुण आणि तमोगुण बोलत आहेत, हे लक्षात ठेव. आणि याचं कारण तुझी विषयासक्ती. म्हणून तू हे लक्षात ठेव की तुझं हेच मन जे आहे, जे आज विषयासक्त झाल्यामुळे तुला अनेक संकटे निर्माण झाली आहेत. तुला आज भीती वाटते की मी तुला शाप देईन का, आणि म्हणून तू भयभीत झालास की जर असा एखादा शाप दिला तर या शापाचं निरसन होणार नाही, ब्राह्मण कुळाने शाप दिला तर, आणि म्हणून तू घाबरला आहेस. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे तुझं विषयासक्त मन आहे. पण लक्षात ठेव, हेच मन जर तू विषयहीन केलंस तर तुला मोक्षपदाची प्राप्ती होईल. बघा काय गंमत आहे. एकच ती गोष्ट आहे की एकच ते मन आहे की जे विषयासक्त झाल्यावरती तुम्ही नरकात पण पडू शकता, आणि हे तेच मन आहे की जे आसक्तीहीन किंवा विषयहीन झालं तर हेच मन तुम्हाला मोक्षपद पण प्राप्त करू देऊ शकतं. एवढी शक्ती आहे बघा. आणि म्हणून राजाने फक्त 2 लाईनमध्ये त्याला अध्यात्म सांगितलं की विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकतं, आणि तेच मन विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते. किती सुंदर अध्यात्म सांगितलं, बापरे, किती सोप्या शब्दात सांगितलं सगळं. मला तर असं वाटतं सगळ्या अध्यात्माचं सारच त्यांनी सांगितलं या 2 वाक्यात जड भरत राजाने. पुढेही त्याला उपदेश केला नाही असं नाही. म्हणाला हे सगळं तू नीट समजावून घे. हे समजावून घेण्यासाठी तुला अर्थात तुझ्या ह्या सध्याच्या जन्मात हे तुला कठीण जाईल, कारण या जन्मामध्ये जास्त उपाध्या आहेत, कारण राजाची जागा तुला मिळाली आहे, राजाचे अनेक नौकर चाकर आहेत, राजाचा मोठा असा वाडा आहे, राजवाडा आहे, राजाच्या अनेक राण्या असू शकतात. काय नसतं राजाकडे, खजिना आहे राजाचा, राजाची मोठी प्रजा आहे, राजाची सेना आहे, उपाध्याच उपाध्या आहेत. त्यामुळे तुला ही गोष्ट जरी मी सांगितली तरी ती पचवणं किंवा ते समजावून घेणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं हे जरा कठीणच आहे, नाही का. म्हणून ही तू नीट समजावून घे की तू काय आहेस आणि तुला काय करायचं आहे.
आपल्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत हे आपल्याला कधी कधी समजत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती सांगते तेव्हा त्याची अंमलबजावणी करणं जरुरी आहे, हे लक्षात ठेवा. कधी कधी त्रयस्थ व्यक्तीला समजतं असं की बाबा काय आहे ते. आणि हेच राजा जो आहे जड भरत रहुगण राजाला हा उपदेश करतो की तू हे सगळं नीट समजावून घे, आणि समजावून जर तुला ज्ञानप्राप्ती झाली तर अर्थात तुझा हा अंधार जो आहे तो नष्ट होईल. अशा प्रकारे खूप सुंदर असा उपदेश जो आहे तो राजाने ह्या रहुगणाला केला. तो म्हणाला तू भगवंताची उपासना पण मात्र न थांबता करत राहा, क्षणोक्षणी भगवंताची आठवण करत राहा. अशा प्रकारे त्यांनी उपदेश केला. त्याच्यावरती रहुगण जो आहे, या रहुगणाने अर्थात हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं. त्याला तर अर्थात खात्री पटलीच होती की जरी त्याने ओळख करून दिली नाही, बघा जड भरत राजा इतकं सगळं बोलला पण त्याने हे सांगितलं नाही की तो कोण होता, की तो पूर्वजन्मात कोण होता, आता कोण आहे, ब्राह्मण असला तरी हे सगळं त्यांनी काही सांगितलं नाही. तो फक्त उपदेश केला आणि फक्त उपदेशावरच आपलं लक्ष केंद्रित केलं. तेव्हा रहुगण राजा जो आहे तो त्याला काय म्हणाला ऐका. रहुगण राजा म्हणाला भगवंता नमस्कार. आता मी तर तुम्हाला देवच समजतो, पण तुम्ही तर तुमची आयडेंटिटी डिक्लेअर केली नाही आहे. तुम्ही हे सांगितले नाहीत की तुम्ही कोण आहात, तुम्ही ब्राह्मण आहात का कपिल मुनी आहात की अजून कोण आहात, मला काहीही समजलं नाही. पण मला हे नक्की लक्षात आलं की आपण कोणीतरी अलौकिक पुरुष आहात, कदाचित भगवंत पण असेल, मला माहीत नाही. म्हणून मी आपल्याला भगवंतच समजतो, पण सर्वात अलौकिक तोच आहे ना. आणि म्हणून मी तुम्हाला भगवंत समजूनच आता परत एकदा नमस्कार करतो. भगवंता माझ्या या नमस्काराचा स्वीकार करा. मी तर आहेच अपराधी, मला अनेक प्रकारचा अहंकार आहे. आपण सांगितले ते अगदी त्रिवार सत्य आहे. राजेपणाचा मला खूप गर्व आहे आणि ह्या गर्वाने अर्थात माझ्या विवेक बुद्धीला या गर्वरूपी विषारी सर्पाने दंश केला आहे. की त्यांनी पण छान उत्तर दिलं बघा, की माझी विवेक बुद्धी आहे चांगली, पण देहाभिमान मला इतका झाला आहे की त्या देहाभिमान रूपी विषारी सर्पाने माझ्या विवेक बुद्धीला दंश केला आहे. विवेक बुद्धी सगळ्यांकडे असते, परंतु जेवढा देहाभिमान असेल तेवढा हे साप तुम्हाला काम करतात. आणि म्हणून तो म्हणाला की माझ्यासारख्या या व्यक्तीला आपण जे काही उपदेश केला मला अमृतासारखं वाटतंय, ऐकावं वाटतं सतत. अर्थात माझ्या मनामध्ये काही शंका अजून आहेत, नाही असं नाही, परंतु त्या शंकाचं आपण नक्की निरसन पण करू शकाल याची मला खात्री आहे. तेव्हा मी तुम्हाला काही शंका पण विचारू इच्छितो, त्याची पण आपण उत्तर द्यावीत. राजा म्हणाला तुला काय विचारायचं विचार. नाही म्हणे तुम्ही जो मला उपदेश केला तो मला नीट समजला नाही आहे, तेव्हा परत एकदा सांगा काही गोष्टी. तेव्हा तो म्हणाला की काय की तुझा मुख्य एकच भाग लक्षात ठेव की तुला गची बाधा झाली आहे. हा तुझा मूळ जो आहे ही समस्या आहे. तू राजा आहेस ही गोष्ट बरोबर आहे, परंतु तुला त्याचा अतिशय गर्व झाला आहे की मी राजा आहे याच्यात तुला वाटतं माझं फार कर्तृत्व आहे. कर्तृत्व वगैरे काय फार नाही आहे, तुझं प्रारब्ध होतं आणि म्हणून तू राजा झालायस. तुझ्या मागच्या काही गोष्टींमुळे तू आता राजा झालेस, पण तुला असं वाटतं की मी राजा झालो म्हणजे काहीतरी अलौकिक झालो आणि याचा तुला गर्व झाला. आणि मग तुला असं वाटतं की मी राजा आहे म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्या गर्वामुळे तू आंधळा झालास. आणि म्हणून तुला असं वाटतं मी जे करतो ते सगळं बरोबर. पण पहिलं म्हणून हे लक्षात ठेव की तुझं जे काही तुझ्याकडे आहे हे तुझ्या प्रारब्धामुळे तुला मिळालेलं आहे, तुझं कर्तृत्व काही नाही आहे, हे तू लक्षात ठेव. हे जर तुला लक्षात आलं तर तुला गर्व होणार नाही त्या गोष्टीचा. कारण काही लोक श्रीमंतच जन्माला येतात ना, काही लोक गरिबीतून वर येतात, श्रीमंत बनतात. पण श्रीमंत मुलांची जी मुलं असतात ती तिथं श्रीमंत म्हणूनच जन्माला येतात ना. त्याला आपण म्हणतो सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय. बाप श्रीमंत नव्हता,
पण बापाने श्रीमंती मिळवली, पण मुलगा जो आहे तो श्रीमंत आहे ना. तसा भाग झाला की अशी एक कथा आहे सुंदर छोटीशी, ऐकली असेल कदाचित, मी सांगितलीपासून मला लक्षात नाही पण आठवते म्हणून सांगतो की बडोदा संस्थान जे होतं, त्या बडोदा संस्थानचे जे संस्थानिक होते गायकवाड, तिथले राजे होते अर्थात फतेसिंगराव गायकवाड प्रसिद्ध. तर हे जे होते याला एकदा त्यांची बग्गी जी होती ती उपलब्ध नव्हती आणि त्यांना असं वाटलं की आपण राज्यामध्ये असलेल्या एखाद्या बग्गीत बसावं असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सेवकाला की एक बग्गी घेऊन ये, मला थोडीशी सैर करायची एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. अर्थात राजाचा हुकूम म्हणल्यावर बग्गीवाला लगेच आला. राजा त्या बग्गीत बसला, म्हणला चला या बग्गीत पण बसून बघूया कसं वाटतं थोडीशी. आणि मग अर्थात तो राजा त्या बग्गीत बसला, त्यांनी छानपैकी सैर केली. सैर करून जेव्हा तो परत आला तेव्हा राजाने त्याला विचारलं किती पैसे द्यायचे. अर्थात त्या बग्गीवाल्याने त्याचे जे काय मूल्य आहे ते सांगितलं. पहिला म्हणाला ना महाराज नको, तर तो म्हणाला नाही, मी राजा असलो तरी पण मी तुझी बग्गी वापरली त्यामुळे त्याचं मूल्य देणे हे माझं काम आहे, तेव्हा हे होणार नाही, तुला उचित मूल्य घ्यावंच लागेल. अर्थात मग त्यांनी सांगितलं की महाराज मी इथून इथे जायचे एवढे पैसे घेतो आणि इथपर्यंत मी तुम्हाला नेलेले, तेव्हा इतके इतके पैसे होतात. आणि मग अर्थात त्याप्रमाणे त्यांनी त्याचं जे उचित मूल्य आहे ते मूल्य त्याला दिलं आणि त्याला अलविदा केला. तो गेला. थोड्या वेळाने त्याचा मुलगा बघत होता हे सगळं की अरे आपल्या वडिलांनी सुद्धा बग्गीत आपली जी आहे ती न घेता बाहेरची बग्गी घेतली. त्याला जरा गंमत वाटली, तो म्हटलं चला आपण पण जाऊया. त्याने दुसऱ्या दिवशी लगेच सांगितलं की याच बग्गीवाल्याला घेऊन या, मला शहरात फिरायचं आहे. सेवकाने सांगितलं की राजकुमाराला फिरायचं. लगेच दुसऱ्या दिवशी तो बग्गीवाला आला. राजकुमार त्या बग्गीत बसला. त्या बग्गीत बसला आणि अर्थात त्या बग्गीवाल्याने त्याला हवं तिथे फिरवलं, व्यवस्थित सगळं फिरवून आणलं. यथावकाश तो राजवाड्यात परत आला. राजवाड्यात परत आल्यावरती त्यांनी सांगितलं किती पैसे झाले काय झाले. अर्थात त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा तोही म्हणाला की नको महाराज. तो म्हणला नाही नाही, वडिलांचे अनुकरण केलं ना, वडिलांचं अनुकरणच त्यांनी केलं. तो म्हणलं नाही पैसे तुला घ्यावेत लागतील, राजकुमार असं तरी मी पैसे देणार तुला, सांग किती झालेत. त्यांनी सांगितले माझे इतकं इतकं मूल्य झालं आहे. अर्थात त्यांनी ते त्याला आनंदाने दिलं. आणि दिल्यानंतर काय केलं, जे काय पैसे झाले त्याच्यावरती थोडीशी टीप दिली. टीप प्रचंड टीप दिली. म्हणजे असं गृहीत धरा की 100 रुपये त्याचं फेअर झालं तर 500 रुपये टीप दिली. पण मी राजा आहे ना, 500 रुपये त्यांनी टीप दिली त्याला. आणि अर्थात बग्गीवाला खूप आनंदित झाला. म्हणाला 500 रुपये मला माझं भाडं 500 नव्हतं, माझं 8 दिवसाचं भाडं मला फक्त या टीपमध्ये मिळालं. अर्थात तो आनंदित झाला. पण नंतर त्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. तो म्हणला राजकुमार तुम्ही मला हे सगळं दिलं, मला खूप आनंद आहे, पण माझी एक इच्छा पूर्ण कराल का. म्हणलं बोल काय इच्छा, मला एकदा तुमच्या वडिलांना भेटायची इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. तो म्हणलं हो ठीक आहे, उद्या ये दरबारामध्ये. हो म्हणे चालेल. राजकुमाराने सांगून ठेवलं द्वारपालाला की याला उद्या सोड दरबारामध्ये, वडिलांना माझ्या भेटायचं. तर म्हणलं चालेल. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. हा बग्गीवाला आला तिथे. महाराजांना त्यांनी अर्थात नेहमीप्रमाणे दरबारामध्ये त्याला प्रणाम केला. म्हणाला महाराज एक छोटीशी शंका आहे, विचारायची आहे. बोल काय. म्हणलं आपण माझ्या बग्गीत फिरला, मला आनंद झाला. आपण फिरल्यानंतर राजकुमार पण फिरलो, मला आनंद झाला. आपण बसल्यानंतर अनेक लोक माझ्या बग्गीत बसायला लागले, खूपच चांगली गोष्ट घडली. पण मला एक गोष्ट फक्त विचारायची आहे की जेव्हा राजकुमार माझ्या बग्गीत बसले तेव्हा त्यांनी बग्गीतून फिरून आल्यावरती माझं जे मूल्य होतं त्याच्या 5 पट रक्कम मला बक्षीस म्हणून दिली, आपल्या भाषेत टीप दिली. परंतु आपण जेव्हा माझ्या बग्गीतून फिरला मला 1 रुपया पण टीप दिली नाहीत किंवा 1 रुपया पण बक्षीस म्हणून दिला नाही, माझं मूल्य पूर्ण दिलं. हा भाग का घडला, असं का घडलं. आपण तर राजे आहात, हा तर राजा अजून झालेले पण नाही आहे, हा तर राजकुमार आहे, त्याचा अजून राज्याभिषेक झालेला नाही आहे. पण ह्याने मला इतकं प्रचंड टीप दिली 500 रुपये, तुम्ही मला 1 रुपया पण दिले नाही, असं का घडलं. मला ह्याचं कौतुक हे वाटलं, आश्चर्य वाटलं. म्हणून मी तुम्हाला विचारतो, रागवू नका. तो म्हणले हरकत नाही, तू चांगला मला प्रश्न विचारलास. अरे म्हणे एक लक्षात ठेव, मी राजा बनलो आहे, मी राजा नव्हतो, मी एक साधा सरदार होतो, साधा अतिशय साधा होतो. मी माझ्या मेहनतीने हळूहळू सरदार झालो आणि सरदार होत 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 संस्थानिक बनलो.
आणि मग माझ्याकडे हे राज्य यथावकाश आलं. मी खूप मेहनत केली आणि राजा बनलो. कळलं का? त्यामुळे मी असा श्रीमंत नाहीच आहे आणि मला माहिती आहे हे सगळं प्रजेचं आहे, माझं काहीच नाही आहे. माझं काय आहे, फक्त मी प्रजेचा एक सेवक आहे. हे सगळं बघण्याचं काम माझ्याकडे दिलं. त्यामुळे मी तुला कुठून पैसे देणार? जे काही पैसे झाले ते देणं काम आहे तेवढे मी तुला दिले. उत्तर अतिशय छान दिलं. तर म्हणलं पण हे सगळं जर बरोबर असेल मग तुमच्या मुलाने गेलं 500 रुपये कसे दिले? त्याचं कारण असं आहे की मी तुला जसं सांगितलं, मी राजा नाही आहे. मी राजा कधीच नव्हतो. मी हळूहळू खालून वर आलो आणि नंतर ही जागा मला फक्त काम करण्यासाठी दिलेली आहे. मला अशा प्रकारे पैशाचं उधळण करायला मला प्रजेने पैसे दिलेले नाही आहेत. मला न्यायोचित पैसे वापरायची परवानगी आहे. पण माझ्या मुलाचं तसं नाही ना. माझा मुलगा जो आहे तो राजाचा मुलगा आहे. राजा नाही आहे पण राजा असलेल्या व्यक्तीचा तो मुलगा असल्यामुळे त्यांनी तो विचार केला की मी राजाचा मुलगा आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडचे 500 रुपये देऊन टाकले. हे वर्तन त्यांनी केलं. हा फरक आहे. म्हणजेच काय की राजाला ते रजोगुण किंवा तमोगुण नव्हते, पण मुलाला रजोगुण आणि तमोगुण चिकटले होते की अरे माझी पोझिशन आहे या ठिकाणी. बापाचं अनुकरण त्यांनी या बाबतीत नाही केलं. या बाबतीत त्यांनी बापाच्या एक्झॅक्टली रिव्हर्स केलं की बापाने टीप नाही दिली पण मुलाने टीप दिली. आणि अर्थात बाप जाणून होता की हे याचं कारण माझंच सगळं गोष्ट आहे. म्हणून बापाने अतिशय सुंदर उत्तर दिलं की तो श्रीमंताचा मुलगा आहे. मी श्रीमंताचा मुलगा नव्हतो. माझे वडील कधी श्रीमंत नव्हते आणि मी पण श्रीमंत असं मानत नाही. ही श्रीमंती लोकांची आहे जी मला सांभाळायला दिली, म्हणून त्याचा मी गैरवापर करणार नाही. किती उचित उत्तर दिलं. आणि हेच सत्य आहे. आणि हेच जड भरत सांगत होता की तू राजा आहेस पण तू राजा प्रारब्धाने झालेला आहेस आणि राजा झालास तरी फक्त तू त्याचा एक प्रतिनिधी आहेस. तू सर्वस्व नाही आहेस. तुला फक्त नेमलं आहे की या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित नियमन व्हावं. त्याचा गर्व तुला होऊ नये. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले ते म्हणले मी प्रधान सेवक आहे, पंतप्रधान नाही. मी प्रधान सेवक आहे म्हणले. की मी प्रधान म्हणजे मुख्य आहे, पण मुख्य कोणतं? सेवक. बाकीही सगळे सेवकच आहेत. कोणीही मंत्री नाही. सगळे सेवक. फक्त त्या सेवकांचा सेवक. अशी त्यांनी नम्रपणे सांगितलं. ह्याला म्हणतात खरं ज्ञान. आध्यात्मिक ज्ञान खरोखर त्यांना आहे. यात शंका योगीच आहेत ते म्हणा, यात शंकाच नाही. आणि हे अशा प्रकारेच उत्तर यांनी पण दिलं की राजा तुला अहंकार झाल्यामुळे तू हे अशा प्रकारे सगळं बोललायस. तर हे लक्षात ठेव की मला मिळालेली गोष्ट आहे त्याच्या मागे माझं प्रारब्ध होतं. त्या प्रारब्धाने मला प्राप्त झालं आहे. त्याचा गर्व करू नकोस. पण तू गर्व केलास आणि म्हणून तू अशा प्रकारे वागलास. आता तुला हा उपदेश माझ्या मते पुरेसा आहे. तू नक्कीच समजला असशील की आपण काय चूक केली आहे. आता ही चूक करू नकोस. मी त्याला आधीच काय तो उपदेश केलेला आहेच, परंतु तुला हेही मी सांगितलं की अहंकार हा मोठा आपला शत्रू आहे. त्याच्यापासून तू लांब राहा आणि भगवंताला कधीही विसरू नकोस. अन्यथा पुढला जन्म कुठे येईल हे सांगता येणार नाही. आणि तुला सर्वात शेवटी मी हेही सांगू इच्छितो की मी कोण होतो. इतके वेळ मी तुला सांगितलं नाही, परंतु आता काय सांगणार आहे तर तुला जे मी सांगितलं ते पटावं म्हणून सांगणार आहे. अन्यथा माझं मी कोणालाच आजपर्यंत सांगितलं नाही. 3रा जन्म माझा आहे. तर मी कोणालाही हे सांगितलं नाही की मी कोण आहे, कुठून आलं. पण तुला जो उपदेश मी केला आहे तो उपदेशातला खरेपणा तुला वाटावा म्हणून तुला मी सांगतो की मी भरत नावाचा राजा होतो. आणि मग मी सगळं सोडून भगवंताची आराधना केली आणि ती करत असताना फक्त हरणामध्ये आसक्त झालो आणि मृगयोनीत जन्म मला झाला. फक्त माझ्या पुण्यामुळे मला ते आठवलं म्हणून मी ती योनी त्याग केली यथावकाश. आणि नंतर या ब्राह्मण योनीत मला परत जन्म मिळाला. या ब्राह्मण योनीतसुद्धा मानव योनीत जन्म मिळाला. मी हे असं का वागतोय तर कुठेही आसक्ती होऊ नये म्हणून तूही हे लक्षात ठेव. जसं माझं झालं तसं तुझंही होऊ शकतं. तूही राजाच आहेस. मी राजा होतो. पण ही जी काय माझी यात्रा निघाली 3 जन्माची त्याचं कारण म्हणजे माझी आसक्तीच होती. तशी तू राजा आहे. तुला जी आसक्ती तिचा त्याग कर. अन्यथा माझ्यासारखंच तुला फरफटत जावं लागेल. 3 जन्मच माझी झाली फरफट. लोक किती जन्म फरफटतात माहीत नाही. 84 लक्ष योनी फिरायची सोय केली आहे परमेश्वराने. तेव्हा आपल्याला फिरायचं की नाही हे प्रत्येकाने विचार करावा की मला किती फिरायचं या ठिकाणी. आणि जर फिरायचं नसेल तर हे ज्ञान जे आहे ते ज्ञानाचा
उचित उपयोग करा आणि ज्ञान खरं काय ते पहिलं मिळवा. मग ते ज्ञान मिळाल्यावरती भगवंताची भक्ती करा आणि मग ही भक्ती करत असताना तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की आपण काय करायचं. पुढचा मार्ग भगवंत आपोआप दाखवतो. पण त्याच्यासाठी थोडंसं ज्ञान प्राप्ती होणं हे आवश्यक आहे. हे जर तू केलंस तर हा जो संसाराचा खडतर मार्ग आहे हा तू सहजगत्या पार करशील, यात शंका नाही. अशा प्रकारे भरताने जे आहे ते रघुकुणाला खूप सुंदर असा उपदेश केला. अर्थात हा उपदेश झाल्यावरती पुढे काय झालं, पुढे अजून काही प्रश्न त्यांनी विचारले का नाही विचारले, काय झालं, हे सगळं जे काय आहे त्या अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक जो आहे तो 48 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.